तुम्ही कोण आहात आणि तुमच्याजवळ काय आहे, तुम्ही किती श्रीमंत आहात यावर सुख, समाधान, आनंद अवलंबून नसते, तर तुमच्याजवळ चांगल्या विचारांची किती श्रीमंती आहे यावर तुमच्या सुखाचे, आनंदाचे भवितव्य अवलंबून असते. चांगल्या विचाराने माणूस संसारात तरला आहे. चांगले विचार हे साहित्यात असतात. प्रत्येक क्षणाक्षणात दुःखे भरलेली आहेत, पण आनंदी राहण्याने, हसण्याने दुःख दूर होते. जीवन जगणे सोपे आहे असे विचार साहित्यिक प्राध्यापक रवींद्र कोकरे यांनी मांडले. विटा येथे संपन्न झालेल्या भारतमाता ज्ञानपीठच्या 44व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात कथाकथन सत्राच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. या सत्राचे प्रमुख पाहुणे नगरसेवक महेश दाजी कदम हे होते. ते म्हणाले, विटे शहरात असे कार्यक्रम घडतात ही आनंद आणि उत्साहाची गोष्ट आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे साहित्यिक प्राध्यापक विश्वनाथ गायकवाड म्हणाले, माणूस हा विचारी व मसुदी प्राणी आहे. वादविवाद व संघर्ष यातून हाती काही गवसत नाही. विसंगतीतून विनोद घडतो. विनोद भावनांना फुलवतो, आनंदी बनवतो. यातून जीवन आनंदी होते. हे जगण्याचे बळ आहे. जास्त हसतो तो जास्त जगतो, असेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश्वर मेटकरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर कचरे यांनी केले. यावेळी रघुराज मेटकरी, डॉक्टर ऋषिकेश मेटकरी, हर्षवर्धन मेटकरी, वैशाली कोळेकर, डॉक्टर मानाजी कदम वगैरे उपस्थित होते. आनंदी वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे आभार तातासाहेब शेंडगे यांनी मानले. प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा.